ॲडव्होकेट विश्वास जाधव, ॲडव्होकेट पंकज कांबळे आणि ॲडव्होकेट करिश्मा मुजावर यांच्यातर्फे वकील दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। तसेच ॲडव्होकेट करीमुन्निसा बागवान आणि ॲडव्होकेट पौर्णिमा शिंके यांनी मुलाखत दिली। नमस्कार, मी ब्रिलियंट टाइम्सकडून KR बागवान मॅडमकडे आज वकील दिनानिमित्त आज दोन शब्द वकील मॅडमकडनं आपण ऐकू इच्छितो। तर त्याच्यावरचे दोन शब्द मॅडम बोलतील। मी ॲडव्होकेट करीमुन्निसा रफिक बागवान आणि भारत सरकार नोटरी। आज ह्या दिनानिमित्त असं सांगावंसं वाटतं की आज समाजामध्ये कायदे कानून आहेत, म्हणूनच या समाजाला न्याय मिळत आहे। ज्या विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता याचा उद्घोष केला आणि समाजामध्ये न्याय त्यामुळेच समाजामध्ये न्याय देता येत आहे। समाजामध्ये कायदा आहे, म्हणूनच सर्वांना कायद्याचे व्यसन घातले आहे। त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक घटकाला न्याय मिळत आहे। दिसेल अंधारत येते पेटून उठू आम्ही, घडेल अन्याय येते तुटून पडू आम्ही, हे आमचं ब्रीदवाक्य आहे। याचा मला जास्त अभिमान वाटतो की ॲडव्होकेट असल्यामुळे समाजातील सर्व स्तरातील लोकांना न्याय देता आलेला आहे। विशेषतः मी महिला असून तर महिलांच्या बाबतीत न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करत आहोत की त्यांचे जे समस्या असतील, महिलांचे पोटगी असेल, डायव्होर्स असेल, इतर काही त्यांचे प्रश्न असतील, ते सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतो। मला अनेक लोक म्हणत होते की ॲडव्होकेसी महिलांना जमत नाही आहे, परंतु मी तर अभिमानाने सांगेन की ॲडव्होकेट झाल्यापासून अनेक महिलांचे समस्या मी सोडवत आहे। अनेक महिलांचे दुःख मी परिहरण करत आहे। तर मला जास्त अभिमान आहे, मी ॲडव्होकेट झाले याचा मला सार्थ अभिमान आहे आणि असंच मी समाजामधील प्रत्येक घटकासाठी न्याय मिळवून देण्यासाठी मी झटत राहीन। धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा। KR बागवान मॅडमनी दोन शब्द आमच्या वकील दिनानिमित्त बोलल्याबद्दल धन्यवाद। ब्रिलियंट टाइम्स संतोष जत्ती, धन्यवाद। नमस्कार, वकील दिनानिमित्त पौर्णिमा चंद्रकांत शिंके यांच्याकडून दोन शब्द वकील दिनानिमित्त। वकील दिनानिमित्त मला आज जे आपल्या न्यूजतर्फे आलेले आहेत त्यांनी मला शुभेच्छा दिलेत, त्याबद्दल मी त्यांचं आभार मानते मनापासून। वकिलाचं जी छाप आहे समाजात की वकिलाकडे एका न्यायाच्या दृष्टीने पाहिलं जातं, ज्या दृष्टीने न्याय हा मिळेल वकिलाकडनं, जसा जनतेने विश्वास ठेवून वकिलांकडे अपेक्षित करतात, तसं वकिलांचं पण जनतेकडे अपेक्षितता असते की तुम्ही एखाद्या वकिलावर तेवढाच विश्वास ठेवा जेवढे वकील तुमच्यावर विश्वास ठेवतात। तुम्हाला न्याय मिळेल, न्याय मिळण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ जाईल, पण न्याय मिळवून देणार हे निश्चित आहे। वकील आणि डॉक्टर हे जीवनातले असे काही घटक आहेत। वकील म्हटलं की तुम्हाला म्हणजे जे जनतेला डिप्रेशन आहे, ज्या काही समस्या आहेत त्यातून मार्ग मोकळा करून देतात, आणि डॉक्टर म्हणलं तर जीवनात आपल्या ज्या काही टेन्शन्स आहेत किंवा रोगराई आहे त्यातून मुक्त करतात। या दोन्ही व्यक्ती अशा आहेत की समाजासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। जसा आधारस्तंभ किंवा आधार जे म्हणतात ते वकील आणि डॉक्टर जीवनातल्या, जनतेच्या जीवनातले। तसं पाहता गेलं तर सोलापूरमध्ये आजकाल कर्जबाजारी खूप होत आहेत। कर्जाचं कारण म्हणजे की बेकारी असल्यामुळे जनतेला असं वाटतं की आपण दुसरीकडनं कर्ज घेऊन आपण ते करू, पण काही कारणाने हातात काम नसल्यामुळे बेकारी वाढते मेन गोष्ट तर, आणि बेकारी वाढल्यामुळं कर्ज वाढल्यामुळं आत्महत्येचे प्रकरण जास्तीत जास्त होतात आणि सोलापूरमध्ये। आणि दुसरी गोष्ट, एखादा शेतकरी कर्जबाजारी केव्हा होतो, जेव्हा आपली शेती ठेवून कर्ज घेतो त्यावेळेस तो कर्जबाजारी होतो। आणि त्या कर्जाचं कारण एखाद्या वेळेस पीक नाही आलं तर तो म्हणजे कर्जाचे हप्ते भरू शकत नाही, त्या कारणाने तुम्ही आता जे आत्महत्येचे प्रकरण वाढलेले आहेत, हां, लोक पोलीस डिपार्टमेंटला तर याला काय वकिलांकडे आणि पोलीस डिपार्टमेंटकडे हे दोन्हीही माध्यम त्यांच्या समोर असताना हे जनतेने यांना घाबरू नये
या गोष्टीकडे? कारण वकिली त्याचा तितका जवळ कसं होतं की आता जसं शेतकऱ्यांचे आत्महत्येचं कारण आहे किंवा दुसऱ्यांच्या पण आत्महत्येचं कारण आहे, सगळ्यात प्रथम जिथून कर्ज काढले ते तिथं जातात, त्यांना तिथं व्यवस्थित सांगितलं जात नाही माझ्या मते. सल्ला मिळत हो, सल्ला मिळत नाही आहे किंवा ते व्यवस्थित हे करत नाही. पोलीस डिपार्टमेंटमध्ये कसे होतात की काही घाबरत नाहीत, काही उडाउडीची उत्तरं मिळतात पोलीस डिपार्टमेंटकडनं की हां तुम्ही कर्ज कशाला घेतले, तुम्ही फेडायला लायबल आहात, असं थोडं जरी जोराने बोलले तरी तुम्हाला असं वाटतं की हां आम्ही कुठंतरी कमी पडतो, पण तुम्ही कमी पडत नाहीत. हां आम्ही घेतलं तर त्या फेडण्याच्या ऐपतीसाठी घेतलो, पण काही कारणाने झालं नाही. पोलीस डिपार्टमेंट तुमचं म्हणणं आहे ते जबाबदार आहे? नाही, जेवढं पोलीस डिपार्टमेंट जबाबदार आहे असं म्हणतात तसं नाही आहे. जबाबदार जे जनता घेते, जनतानी हे केलं पाहिजे की आम्ही जे आत्महत्या करतोय त्याला, कारण तुम्ही जसं जबाबदार आहे तसं जनता पण जबाबदार आहे. तुम्ही आवाज उठवा ना त्यांच्या विरोधात. सहकार्य मिळत नाही डिपार्टमेंट? नाही, सहकार्य मिळतं जेव्हा तुम्ही स्वतःहून आवाज उठवचाल की आम्हाला सहकार्य का करत नाही आहे, तुमचा हक्क आहे तो, तुम्ही हक्काने तिथं बोला. न्याय आपल्या दारी यावर जनता वाट पाहते.